नमस्कार. तर आज पुन्हा एकदा घेऊन आलो धक्कादायक घटना. तर याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवर सबस्क्राईब करा. शांत आणि सुशोभित मानल्या जाणाऱ्या मध्यवर्ती उपनगरात घडलेल्या एका अनपेक्षित आणि समाजाला अंतर्मुख करणाऱ्या घटनेने नागरिक, प्रशासन, महिला सुरक्षा गट, मानसोपचार तज्ज्ञ आणि कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सर्वच स्तरांमध्ये गंभीर चर्चा निर्माण केली आहे. मित्राच्या आईला घरात एकटी आढळल्याची माहिती मिळताच एका तरुणाने परिस्थितीचे चुकीचे आकलन करून केलेल्या हिंसक कृत्याने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त केले नाही, तर समाजातील परस्पर विश्वास, मानसिक स्वास्थ्य, तरुणांमधील ताणतणाव आणि समुदायाच्या सुरक्षेबाबत असलेली उदासीनता या अनेक मुद्द्यांना एकाच वेळी समोर आणले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते ही घटना एका दिवसात घडलेली क्षणिक चूक नसून अनेक दिवसांपासून वाढत चाललेल्या सामाजिक दडपणाचा, भावनिक अस्थिरतेचा आणि संवादाच्या अभावाचा परिणाम असू शकतो. यामुळे या घटनेचे विश्लेषण फक्त गुन्हा म्हणून न करता एक मोठा सामाजिक आरसा म्हणून पुढे येत आहे. स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्राथमिक अहवालानुसार हा प्रसंग दुपारच्या वेळेस घडला, जेव्हा परिसरातील बहुतेक रहिवासी त्यांच्या कामावर किंवा दैनंदिन व्यवहारात गुंतलेले होते. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा परिसर नेहमी शांत, कुटुंबवत्सल आणि सुरक्षित मानला जातो. अनेक वर्ष या भागात कोणताही गंभीर गुन्हा घडला नव्हता आणि त्यामुळेच या घटनेने सर्वांना अधिक धक्का बसला आहे. तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मिळालेले पुरावे, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, शेजाऱ्यांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे सखोल तपास सुरू केला आहे. त्यांच्या मते आरोपीने घराच्या आसपास काही वेळ वावर केल्याचे संकेत मिळाले असून त्याने परिस्थिती तपासूनच पुढील पावले उचलल्याचे स्पष्ट करत आहे. मात्र हे कृत्य आधी आखलेले होते का की क्षणिक आवेशातून घडले, या दोन मुख्य प्रश्नांवर तपास यंत्रणा लक्ष केंद्रित करत आहे. या प्रकरणाचा अभ्यास करताना सामाजिक तज्ज्ञ असे मानतात की आधुनिक शहरी जीवनात वाढता मानसिक ताण, संवादाची कमतरता, डिजिटल जगातील एकाकीपणा आणि कुटुंबातील भावनिक अंतर ही समस्यांची मोठी कारणे असू शकतात. अनेक तरुण तणावातून बाहेर पडण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात आणि जर वेळेवर समुपदेशन मिळाले नाही तर गंभीर घटना घडण्याची शक्यता वाढते. या प्रकरणातही आरोपीच्या मनात नेमके काय चालू होते, त्याची मानसिक अवस्था कशी होती, त्याचे नातेवाईक किंवा मित्र त्याला कसे ओळखत होते, त्याचे कोणते आर्थिक किंवा वैयक्तिक अडथळे होते, हे सर्व मुद्दे तपासाचा भाग आहेत. पोलिसांनी आरोपीच्या परिचितांकडून मिळालेली माहिती गोळा करून त्याच्या वागण्यात गेल्या काही दिवसात काही बदल दिसला का याचीही चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी समोर आलेल्या पुराव्यांवरून असे दिसते की घरात त्यावेळी इतर कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आरोपीला परिस्थिती सहज साधता आली. पण पोलीस अधिकाऱ्यांच्या मते घरात कोणतीही हालचाल नसल्याचे त्याने आधीच तपासले होते. हे कृत्य अचानक घडले की आधीपासून आखलेले होते, हा तपासातील मुख्य मुद्दा आहे. तज्ज्ञांचे मत आहे की अशा घटना सामाजिकदृष्ट्या गंभीर असतात कारण त्या व्यक्तीच्या मनात असलेल्या भावनिक अस्थिरतेचे प्रतीक असतात. एखाद्या मानसिक ताणात असलेल्या व्यक्तीला मदत न मिळाल्यास किंवा चुकीचा सल्ला मिळाल्यास तो हिंसक मार्गाचा पर्याय निवडू शकतो. या प्रकरणानंतर परिसरातील नागरिकात प्रचंड भीती पसरली असून अनेकांनी आपल्या घरात सुरक्षा कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. काही कुटुंबांनी आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तींशी बोलू नये, घराचा दरवाजा नीट लॉक करावा, एकटे असताना बाहेर जाणे टाळावे अशा सूचना देण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या सुरक्षा समित्यांनी विशेष मोहीम राबवून घरात एकट्या राहणाऱ्या महिलांना मूलभूत सुरक्षा टिप्स दिल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा घटनांमुळे समाजात निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढवला पाहिजे. पोलिसांनी तातडीने प्रतिसाद दिला पाहिजे, परिसरातील पेट्रोलिंग वाढवले पाहिजे, नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले पाहिजे आणि घरगुती सुरक्षेबद्दल कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. तसेच मानसिक स्वास्थ्याबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि समुदाय केंद्रांनी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. फॉरेन्सिक तज्ज्ञ या प्रकरणाचा अभ्यास करत असून घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांमधून आरोपीचे हेतू आणि हालचाली समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी मिळालेला प्रत्येक पुरावा महत्त्वाचा असतो. तो कितीही लहान किंवा अप्रसिद्ध वाटला तरी या प्रकरणातही काही तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात.
धन्यवाद.